दौलत सहकारी साखर कारखान्याच्या 9 ऑक्टोबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेविरोधात कृती समिती आक्रमक. अथर्व कंपनीच्या करारभंगामुळे कारखाना पुन्हा थकीत स्थितीत. बँकेने कर्ज फेडून कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीत ठेवावा, ठाम मागणी. दौलत सहकारी साखर कारखान्याची 9 ऑक्टोबर 2025 रोजी होणारी लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि कारखाना हा पुन्हा एकदा शेतकरी आणि सभासदांच्या मालकीत राहावा, यासाठी दौलत बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाला प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं. भूतकाळात कारखाना सुस्थितीत न चालवल्यामुळे केडीसीसी बँकेने तो अथर्व शुगर कंपनीला 39 वर्षांच्या भाडेकरारावर दिला होता. करारानुसार अथर्व कंपनीने शेतकऱ्यांची ऊस बिले, एफआरपी आणि शासनाची देणी भागवणं अपेक्षित होतं. मात्र अथर्व कंपनीने कराराचं पालन न केल्याने कारखाना पुन्हा थकीत स्थितीत केला. परिणामी थकीत एसडीएफ कर्जामुळे कारखाना लिलावात काढण्याची वेळ आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की अथर्व कंपनीने करारातील 44 कोटी रुपये आणि व्याज न भरल्याने बँकेला ती रक्कम उचलावी लागत आहे. करारातील तरतुदीनुसार ही रक्कम 12% व्याजाने अथर्व कंपनीकडून वसूल करण्याची मुभा असूनही प्रत्यक्षात त्याची पूर्तता झालेली नाहीये. त्यामुळे बँकेने तातडीने थकीत कर्ज फेडून कारखाना आपल्या ताब्यात घ्यावा आणि पुढे तो सहकार तत्वावर शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवण्यास द्यावा, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. यावेळी चेअरमन हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजू आवळे, राजेश पाटील, संजय बाबा घाटके, संचालिका स्मिता गवळी, अॅडव्होकेट शाहू काटकर, माजी आमदार केपी पाटील, भैया माने, सुधीर देसाई आदी संचालक उपस्थित होते. या सर्वांनी कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार तत्वावरच राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. दौलत बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळात ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, माजी संचालक चंद्रशेखर गावडे, शिक्षक नेते शंकर मनवाडकर, सामाजिक कार्यकर्ते शामराव मुरकुटे, माजी सरपंच विष्णू गावडे, प्राध्यापक दीपक कांबळे, तानाजी गोंधळी आदी सहभागी झाले होते. चंदगड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा पाया असलेला दौलत कारखाना अनेक शेतकऱ्यांच्या घाम, मेहनत आणि त्यागातून उभा राहिलेला असल्याने तो पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मालकीत आणि सहकार तत्वावर कार्यरत राहावा, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.